हॉस्टेलची वॉर्डन मृत आढळते. आत्महत्या असावी या दिशेनं पोलीस तपास होतो आणि फाईल बंद होते. पण वॉर्डनच्या 3 मुलींना संशय येतो. तब्बल 5 वर्ष त्या लढा देतात आणि अखेर फाईल पुन्हा उघडली जाते. प्रकरण उच्च न्यायालयात जातं आणि ती आत्महत्या नसून हत्या असल्याचं समोर येतं. 5 वर्षात काय काय घडतं? पोलिसांचा हलगर्जीपणा की नजरचूक? आईसाठी 3 मुली कशा लढल्या? आरोपी जेरबंद कसे झाले? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. तुम्ही बातमी पाहताय lokmat.com वर. ते वर्ष होतं 2021. एप्रिल महिन्यात बिहारच्या बेगुसराय इथं एक घटना घडली. कस्तुरबा गांधी हॉस्पिटल मधल्या वॉर्डन रिंकू कुमारी यांचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांनी घटनास्थळी येत तपास सुरू केला. पोस्टमॉर्टम झालं आणि तपास आत्महत्येच्या दिशेनं पुढे गेला आणि मग फाईल बंद करण्यात आली. पण जे सुरू आहे त्यावर रिंकू कुमारीच्या 3 मुलींना संशय येतो. कारण आपली आई असं टोकाचं पाऊल उचलूच शकत नाही असा त्यांना विश्वास होता. त्या तिघींना पोलिसांच्या तपासावर भरोसा नव्हता. त्यामुळे आपल्या आईची हत्या झाल्याचा दावा या मुली करत राहिल्या. तब्बल 5 वर्ष या मुलींनी सातत्यानं या प्रकरणाचा पाठपुरावा केला. पोलीस स्टेशनला फेऱ्या घातल्या, अधिकाऱ्यांना अर्ज दिले, निवेदनं दिली. पण या सगळ्याचा फायदा झाला का? सांगते. अखेर या तिघींचा लढा कोर्टाच्या दारात पोहोचला. सुनावणी सुरू झाली आणि सगळ्या प्रकरणाला कलाटणी मिळाली. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. सुरुवातीच्या पोलीस तपासात विसंगती असल्याचं कोर्टाच्या लक्षात आलं आणि एक नवा ट्विस्ट यायला सुरुवात झाली. एप्रिल 2026ला म्हणजे तब्बल 5 वर्षांनंतर कोर्टानं एक आदेश दिला. त्यानुसार रिंकू कुमारी केसची फाईल पुन्हा उघडली गेली आणि कोर्टानं पुन्हा तपास सुरू करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनीही तात्काळ पावलं उचलली. मगध रेंजचे आयजी विकास वैभव यांच्या देखरेखीत SITची स्थापना करण्यात आली. या टीमनं 13 जुलैपासून नव्यानं तपास सुरू केला. या तपासात जे सत्य समोर आलं त्यानं या सगळ्या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं. कारण रिंकू कुमारी यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट असो की मेडिकल अहवाल, या सगळ्याकडेच अक्षम्य दुर्लक्ष झाल्याची बाब समोर आली. आयजी विकास वैभव यांनी दिलेल्या माहितीनुसार फॉरेन्सिक रिपोर्ट, मेडिकल अहवाल, पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी, घटनास्थळाचे फोटो आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे रिंकू कुमारीनं आत्महत्या केली नसल्याचं उघड झालं. आधी रिंकू यांचा गळा दाबून खून करण्यात आला आणि त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी त्यांचा मृतदेह फासावर लटकवण्यात आल्याचं तपासात उघड झालं. आरोपींचा डाव पोलिसांच्या लक्षात आल्यावर रिंकू मर्डर केस म्हणून तपास सुरू केला गेला. पण बघा, आरोपी कसे सापडले तेही सांगते. पोलिसांनी रिंकूच्या गावात चौकशी सुरू केली तेव्हा कळलं की मृत महिला रिंकू यांचं त्यांच्याच गावात राहणाऱ्या कौशल कुमार या व्यक्तीसोबत पैशांच्या व्यवहारावरून वाद झाले होते. कौशलनं रिंकू कुमारीकडून जमिनीच्या नावावर 15 लाख रुपये घेतल्याची बाब तपासात समोर आली. जेव्हा रिंकू यांनी हे पैसे परत मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा कौशलनं त्याच्या एका साथीदारासह मिळून रिंकू कुमारीच्या हत्येचा कट रचल्याचं पोलीस तपासात उघड झालं आणि SITनं या प्रकरणात 2 आरोपींना अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे घटनेच्या वेळी हॉस्टेलमधला CCTV बंद होता. त्यामुळं सुरुवातीला पोलिसांना हत्येचा अँगल सापडत नव्हता. पुन्हा सुरू केलेल्या तपासात अनेक साक्षीदार सापडले ज्यांनी आरोपींना घटनास्थळी पाहिल्याचं बोललं गेलं. पोलीस या प्रकरणाचा आता सखोल तपास करतायत. पण मूळ प्रश्न हा आहे की तत्कालीन पोलीस तपास अधिकाऱ्यांचा हा इतका हलगर्जीपणा की नजरचूक? SIT प्रमुख आयजी विकास वैभव यांनीही या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उभं केलंय. सुरुवातीच्या तपासात फॉरेन्सिक टीमच्या मतांकडे दुर्लक्ष करण्यात आलं का? काही आवश्यक गोष्टींकडेही लक्ष दिलं गेले नाही का? त्यामुळं या तपासात निष्काळजीपणा केला गेला की अन्य काही कारण आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या प्रकरणात रिंकू कुमारीच्या 3 मुलींचा लढा महत्वाचा ठरलाय. याबाबत रिंकू कुमारीची मोठी मुलगी तेजस्वी हिनं म्हटलं की ज्या दिवशी आईचा मृत्यू झाला त्याच दिवशी मला संशय आला होता. ही आत्महत्या नाहीये तर हत्या आहे असं आम्हाला वाटत होतं. जेव्हा मी हॉस्टेलला पोहोचले तेव्हा मृतदेहाची अवस्था पाहून मला पोलिसांच्या कहाणीवर भरोसा झाला नाही. आईला न्याय देण्यासाठी आम्ही संघर्ष केल्याचं आणि अखेर हायकोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणातलं सत्य उघड झाल्याचं तेजस्वीने सांगितलं. आपली आई टोकाचं पाऊल उचलू शकत नाही हा मुलींचा विश्वास होता. आरोपींना शिक्षा मिळावी म्हणून मुलींनी हा लढा दिला. पण जर या मुलींनीही 5 वर्षांपूर्वीचा निर्णय स्वीकारत हार मानली असती तर आरोपी मोकाट राहिले असते. 5 वर्षांनी बंद फाईल उघडल्यानं मुलींचा लढा यशस्वी ठरलाय. पण न्यायालयात या आरोपींना शिक्षा मिळेल तेव्हाच त्यांच्या आईला म्हणजे रिंकू कुमारी यांना न्याय मिळेल असं बोललं जात आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.